माझ्या आजोबांनी मला 20 लाखाला विकलं होतं. ही घटना माझ्यासोबत घडली जेव्हा मी 18 वर्षांची होते. मी आता कुठे जवान झाले होते. तोपर्यंत माझ्यासोबत असं काही घडलं. 9 मार्चला माझा वाढदिवस होता. नेहमीच आम्ही माझा वाढदिवस एकदम धूमधडाक्यात साजरा करायचो. मी माझ्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी होते. माझा वाढदिवस असल्यामुळे माझे आईवडीलही खूप खुश असायचे. माझ्या वाढदिवसानिमित्त आचारी बोलवून सगळ्या आसपासच्या परिसरातल्या लोकांना आम्ही जेवू घालून वाढदिवस साजरा करायचो. मोठमोठ्या मिठायांचे बॉक्स आणायचो. आज रात्री आमच्या घरी ही पार्टी होती. तेव्हा माझे पप्पा म्हणाले की बाळा तू घरीच थांब, तुझ्यासाठी एक मोठं सरप्राईज आहे. हे बोलून ते बाहेर निघून गेले. ते आमच्या गाडीमध्ये बसून गेले. आमच्याजवळ एक कार होती. जी कार आम्ही सेकंड हँड घेतली होती, कारण आम्ही सर्वसाधारण कुटुंबामधून होतो. तेव्हा नवीन कार घेण्यासाठी आमच्याकडे चांगले पैसे नव्हते. पण मला काय माहीत की हीच कार पुढे माझं सगळं जीवन बर्बाद करेल आणि माझ्या आयुष्यातील सर्व सुख नेईल. हा वाढदिवस तर मी कधीच विसरू शकत नव्हते. आता जेव्हा माझा वाढदिवस येतो त्यावेळेस मात्र मला हा दिवस नक्कीच लक्षात राहतो. हे आठवून मात्र मी दिवसभर रडत असते, कारण याच दिवशी मी माझ्या आई वडिलांना गमावलं होतं. जेव्हा माझे आई वडील माझ्यासाठी सरप्राईज आणायला बाहेर गेले होते तेव्हाच त्यांच्या कारला एका ट्रकने उडवलं आणि त्यांचा ऍक्सिडेंट झाला. ते खूप गंभीर जखमी झाले होते. ते जागीच मृत्यू पावले आणि मला कायमचं सोडून गेले. त्यामुळे जेव्हा जेव्हा माझा वाढदिवस येईल तेव्हा मला या दिवसाची आठवण होत राहते. मम्मी पप्पांना सोडून माझ्या आयुष्यात माझे आजोबाही होते, पण मी माझ्या आजोबांसोबत जास्त वेळ घालवू शकत नव्हते. तेवढा माझ्याकडे वेळ नसायचा, कारण मी अभ्यासामध्ये इतकी व्यस्त असायचे की मला वेळच मिळत नव्हता. सकाळी उठून सगळं आवरून मी कॉलेजमध्ये जायचे आणि त्यानंतर घरी येऊन 2-3 कोचिंग क्लासेसही करायचे. त्यामुळे मला माझ्या आजोबांसोबत जास्त वेळ मिळत नव्हता. पण माझी मम्मी म्हणायची की तू तुझ्या आजोबांपासून लांब राहा. तेव्हा मी लहान असल्यामुळे मला समजतही नव्हतं की माझी आई असं का सांगायची. पण माझे आजोबा होतेच विचित्र. ते खूप विचित्र वाईट नजरेने बघायचे. ते माझ्या मम्मीला सारखे म्हणायचे की तू मुलीला जन्म देऊन चूक केली. आज जर तू मुलगा जन्माला घातला असतास तर त्याने आपल्या घराचं नाव रोशन केलं असतं, पण तू तर एका मुलीला जन्म दिला आहेस. पण मला मात्र वाटत होतं की ते मी मुलगी असल्यामुळे माझ्याकडे वाईट नजरेने बघतात. पण मी जेव्हा 12वी मध्ये होते तेव्हा मला समजलं की ते माझ्याकडे असं का बघत होते. आपण मुलगी असल्यामुळे आपल्याला लगेच समजतं की पुढचा माणूस आपल्याकडे कोणत्या नजरेने बघतो आणि त्याची नजर कितपत चांगली आहे ते. कारण मुली या मुलांपेक्षा खूप तेज असतात. तरीही मी माझ्या आजोबांना काही बोलत नव्हते, कारण माझ्याकडे तेवढा वेळच नसायचा की मी त्यांना जाऊन काहीतरी बोलेल. पण जेव्हापासून मी माझ्या आई वडिलांना गमावलं होतं तेव्हापासून माझे आजोबा माझ्या जवळ येऊ लागले होते. मला सारखं येऊन समजावत होते की बाळा तू टेन्शन घेऊ नकोस. जे व्हायचं होतं ते झालं. आता मी तुझं सर्व काही आहे. त्यामुळे तुला कोणत्याही गोष्टीची गरज भासली तर मला सांग. मी कायम तुझ्यासोबत असेल. त्यावेळी मी 12वी पास केली आणि कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं. मी अभ्यासात खूप हुशार होते. त्यामुळेच मी छोट्या मुलांची ट्युशन घ्यायला चालू केलं होतं. ट्युशन घेतल्याने जे काही पैसे माझ्याकडे यायचे त्यातून मी माझा खर्च चालवायचे, कारण माझे आजोबा तर फक्त पैसे उडवत असायचे. मी जे काही पैसे उरतील ते त्यांच्या हातात द्यायचे, ते पण ते पैसे उडवून टाकायचे. मी घर चालवत माझा अभ्यासही करत होते. मला माहित होतं की पैसे कमवण्याचा एकच मार्ग आहे, ते म्हणजे अभ्यास करणं. यातूनच मी माझी परिस्थिती सुधारू शकत होते. इकडे माझे आजोबा माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न करत होते, पण मी त्यांना खूप चांगलं समजावलं होतं की आजोबा तुम्ही माझ्या वडिलांचे वडील आहात, त्यामुळे तुम्ही प्लीज तुमच्या मर्यादेमध्ये राहा, नाहीतर मी तुम्हाला चांगलाच धडा शिकवेल. माझ्या आजोबांचं वय त्यावेळेस 70 वर्ष होतं आणि माझं वय 19 वर्ष. एक दिवस आजोबांना भेटण्यासाठी काही लोक आले होते. ते आतमध्ये येताच विचारू लागले की कुठे आहे तुमची नात, बोलवा तिला आणि तिला आमच्या स्वाधीन करा. तेव्हा मी माझ्या रूममध्ये आराम करत होते. मी माझ्या रूमच्या बाहेर आले. बाहेर येताच समोर बसलेले 2 मुले मला उचलून बाहेर घेऊन गेले. मी म्हणाले हे तुम्ही काय करत आहात, मी तुमचं काय बिघडवलं आहे. ते म्हणाले तुझ्या आजोबांनी तुला 20 लाखांना विकलं आहे. आता तुला तीच गोष्ट ऐकावी लागेल जी आम्ही बोलू, समजलं. ही गोष्ट ऐकून मात्र माझं डोकं खूप दुखू लागलं होतं. मला समजत नव्हतं की इथपर्यंत ही गोष्ट कशी पोहोचली, हे नेमकं कसं झालं. मी तर माझ्या आजोबांना पैसेही देत होते. विनाकारण खर्चासाठी त्यांनी माझ्यासोबत हे कृत्य केलं होतं. आता मात्र मी कोणा दुसऱ्याच्या हवाली झाले होते. तरीही मला माझ्या आजोबांबद्दल काळजी वाटत होती की ते आता कसे राहतील, काय खातील. नंतर मी त्यांचं टेन्शन न घेता माझ्याबद्दल विचार करू लागले की आता माझं कसं होईल.
ही लोकही मला बाहेर जाऊन कुठेतरी विकतील का, की माझ्यासोबत काही वाईट करतील? माझं हृदय हे खूप जोराने धडकत होतं. मी खूप घाबरले होते. ते मला जसं जसं पुढे घेऊन जात होते तसतसं माझ्या हृदयाचे ठोके मात्र वाढत होते. त्या लोकांनी मला एका ट्रेनमध्ये बसवलं. त्यामध्ये एक मुलगा पाणी घेण्यासाठी गेला. मी तिथेच बसून त्यांच्यापासून कसा पळ काढता येईल हा विचार करत होते. एक मुलगा जो पाणी आणायला गेला होता तो पाणी घेऊन आला. मला त्याने पाणी प्यायला दिलं. तेव्हा मी म्हणाले की मी हे पाणी असंच नाही पिणार, मला बिस्किट पण पाहिजे. तो मला म्हणाला की ठीक आहे, मी बिस्किट घेऊन येतो, तू इथेच बस. तेव्हा तो गेला आणि बिस्किट घेऊन आला. त्याने मला बिस्किट खाण्यासाठी दिलं. मी एक बिस्किट खाल्लं तेव्हा तो मला म्हणाला की तुला अजून एक बिस्किट खायचं आहे. मला थोडासा डाऊट आला की त्याच्यामध्ये नक्कीच झोपेची गोळी असणार, जे तो मला खाऊ घालेल आणि मी बेशुद्ध होईल. मी बेशुद्ध झाल्यानंतर मात्र मला हे लोक कुठेतरी नक्कीच विकतील आणि मला काहीच समजणार नाही. त्यासाठीच त्यांनी दिलेलं बिस्किट मी माझ्या तोंडातच ठेवलं. मी ते खाल्लं नाही. थोड्या वेळानंतर ते बाहेर काढून फेकून दिलं. माझ्यासमोर एक काका बसले होते. ते मला बघत होते, पण ज्या पद्धतीने ते माझ्याकडे बघत होते त्यांना नक्कीच समजलं होतं की हे लोक माझ्यावर जबरदस्ती करत आहेत आणि मला पकडून कुठेतरी घेऊन जात आहेत. मी त्या काकांना इशारा केला की काका मला प्लीज वाचवा, पण त्यांना मी काय बोलत आहे हे समजत नव्हतं. म्हणून मी त्या दोन्ही मुलांना सांगितलं की मला बाथरूमला जायचं आहे. त्यावेळी ट्रेनही खूप वेगाने धावत होती. पुढचं स्टेशनही खूप दूर होतं. त्यामुळे त्या लोकांनी मला परवानगी दिली, कारण त्यांना वाटत होतं की मी ते औषध घेतलं आहे. मी तिथून बाथरूमच्या दिशेने गेले. काकाही माझ्या मागे मागे आले होते. त्यांना मी म्हणाले की काका मला प्लीज वाचवा, हे लोक मला किडनॅप करून कुठेतरी घेऊन जात आहेत. तुम्हीच आता काहीतरी करू शकता, नाहीतर मी आता ट्रेनमधून खाली उडी मारून जीव देईन, कारण मी माझ्यासोबत किंवा माझ्या शरीरासोबत कोणालाही वाईट काही करू देणार नाही. त्या काकांनी मला नीट समजावलं आणि धीर दिला. म्हणाले तू टेन्शन घेऊ नको, मी काहीतरी नक्कीच करतो. ते काका येऊन त्यांच्या सीटवर बसले आणि मीही आले. अचानक मला दिसलं की समोर बसलेले काका त्यांचे सामान पॅक करून दुसऱ्या सीटवर जात होते. आता मात्र माझ्या हृदयाचे ठोके आणखी वाढले होते. आता माझं कसं होईल? ते काका तर जात होते, म्हणजे आता मी या दोघांपासून कधीच वाचू शकणार नाही. मी कोणाला ओरडून सांगू शकत नव्हते की हे दोघे मला किडनॅप करून घेऊन चालले आहेत, कारण त्या लोकांनी मला तिथेच मारून ठार केलं असतं. त्यासाठी मी गप्प बसले होते. आता मात्र मी माझी हिंमत हरले होते. ते काका दुसऱ्या सीटवर बसायला गेले आणि मोबाईलमध्ये काहीतरी करत होते. मला वाटलं की ते कोणाशी तरी बोलत आहेत. इकडे मी आता झोपण्याचं नाटक करत होते, कारण त्या दोघांनी मला जे औषध दिलं होतं ते नक्कीच झोपेचं असणार. त्यामुळे मी झोपी गेले आणि मला त्यांना पटवून द्यायचं होतं की मी ते खरंच खाल्लं आहे आणि मला आता खरंच गुंगी येत आहे. त्या दोन्ही मुलांना वाटलं की मी आता बेशुद्ध झाली आहे. त्यांनी विचार केला की आता आपण थोडासा आराम करूया, कारण आम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी कानपूर स्टेशनमध्ये उतरायचं होतं. ते दोघेही आरामात बसले होते. पुढचं स्टेशन हे बनारस होतं. तिथे जसं ट्रेन थांबली, अचानक मी बघितलं की रेल्वेमध्ये पोलीस आले होते. पोलिसांना बघून ते मात्र खूप घाबरले होते. त्यांचे हातपाय कापत होते. पोलिसांनी त्या दोघांना अटक केली आणि मी पटकन उभा राहिले आणि त्या काकांचे आभार मानले आणि त्यांना म्हणाले की काका, आज मी तुमच्यामुळे माझे प्राण वाचवू शकले. तुम्ही जर आज नसता तर मी कधीच माझ्या 2 पायांवर उभी राहू शकले नसते. ते काका मला म्हणाले की तू तर माझ्या मुलीप्रमाणे आहेस. मी म्हणाले पण काका, खरंच आज जर तुम्ही नसता तर माझं आयुष्य बर्बाद झालं असतं, कारण माझ्या आजोबांनी मला 20 लाखाला विकलं होतं. पुढच्या स्टेशनला ट्रेन थांबली. पोलिसांनी माझी चौकशी केली. कोर्टाने कारवाई सांगितली. त्यामध्ये माझे आजोबाही दोषी होते. त्यांनाही 3 वर्षाची सजा सुनावली होती. पण ज्या 2 लोकांनी मला किडनॅप केलं होतं त्या लोकांना 10 वर्षाची सजा सुनावली होती. मी ते शहर सोडलं होतं आणि तिथून खूप दूर एका शहरात गेले होते, कारण मला परत याच्यामध्ये पडायचं नव्हतं. मी दुसऱ्या शहरामध्ये जाऊन माझं आयुष्य काढत होते. पण झालं असं की माझ्या आयुष्यात परत तेच वळण आलं. मला परत 3 महिन्यानंतर तेच काका भेटले. त्यांनी मला बघता क्षणी ओळखलं आणि मीही त्यांना ओळखलं. नंतर त्यांनी मला विचारलं की कशी आहेस बाळा? मी म्हणाले काका, मी खूप छान आहे, ते पण तुमच्यामुळे, कारण तुम्ही माझं आयुष्य वाचवलं होतं आणि मला एक नवीन आयुष्य दिलं आहे. ते म्हणाले की हे सगळं देवाच्या कृपेने झालं आहे, म्हणूनच मी तुला मदत करू शकलो. नंतर ते मला म्हणाले की बाळा, तू आता काय करत आहेस? मी म्हणाले की काका, मला IAS ऑफिसर बनायचं आहे आणि माझ्यासारख्या अशा कित्येक मुलींना मला मोटिवेशन द्यायचं आहे की वेळ कशीही असो, हिंमत ठेवली पाहिजे. तुम्ही जर हिंमत ठेवली तर तुम्ही या जगात काहीही करू शकता.
ते म्हणाले, खूप छान बेटा, तू एक दिवस नक्कीच IAS ऑफिसर बनणार. त्यांनी मला सांगितलं की त्यांच्यासोबतही अशीच घटना घडली होती जी माझ्या मम्मी पप्पांसोबत घडली होती. त्यांची मुलगी, मुलगा आणि पत्नी यांचा कार ऍक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला होता. ही गोष्ट ऐकून मात्र माझ्या डोळ्यांमध्ये अश्रू दाटून आले. मी स्वतःला सावरत म्हणाले, काका, तुम्हाला वाईट वाटणार नसेल तर मी तुम्हाला पप्पा म्हणू शकते का? तेव्हा ते म्हणाले, हो बाळा, नक्कीच, पण माझी एक अट आहे, ती तुला मान्य करावी लागेल. मी म्हणाले, सांगा तरी. ते म्हणाले की आता तुला माझ्यासोबत माझ्या घरी यावं लागेल. मला नाही आवडणार की माझी मुलगी एकटी राहील. या काकांनी मात्र मला पप्पांसारखं प्रेम दिलं होतं. आज मी एक IAS ऑफिसर नाही, पण मी एक पोलीस अधिकारी नक्की आहे.